नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ कोठे आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ हे पहा मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील 2 खंडपीठे कोणती? तर मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील 2 खंडपीठ हे पहा नागपूर खंडपीठ आणि संभाजीनगर हे एक खंडपीठ आहे. गोवा राज्यासाठी कोणते उच्च न्यायालय कार्य करते? तर गोवा राज्यासाठी पहा मुंबई उच्च न्यायालय जे की पणजी खंडपीठ आहे, तर हे उच्च न्यायालय कार्य करते. प्रश्न क्रमांक 5, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे पहा कळसू आहे, ज्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर दक्षिण भारताची गंगा ही पहा गोदावरी या नदीला म्हटले जाते. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही पहा रासबिहारी बोस यांनी केलेली होती. तर आझाद हिंद सेनेचे नेतृत्व हे सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लोकहितवादी म्हणून पहा गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले उच्च न्यायालय कोठे स्थापन झाले? तर भारतातील पहिले उच्च न्यायालय हे पहा कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाले होते, जे की 1862 हे उच्च न्यायालय स्थापन झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर अजिंठा व वेरूळ लेण्या या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्राला पहा एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. कोयना हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोयना हे जे धरण आहे तर ते पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर भारताचा पहिला व्हाईसरॉय हा पहा लॉर्ड कॅनिंग होता. पुढील प्रश्न, विधवा विवाह करणारे समाजसुधारक कोण होते? तर विधवा विवाह करणारे समाजसुधारक एक पहा महर्षी धोंडो केशव कर्वी हे होते. लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर केसरी व मराठा ही जी 2 वृत्तपत्रे आहेत तर ते पहा लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले होते. पुढील प्रश्न, राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर राधानगरी हे जे अभयारण्य आहे तर ते पहा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर भारताचे मँचेस्टर म्हणून पहा अहमदाबाद या शहराला ओळखले जाते. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर प्लासीची लढाई पहा सन 1757 या वर्षी झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी पहा छत्रपती संभाजीनगर आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारतातली सर्वात लांब नदी ही पहा गंगा ही नदी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा पहा अहिल्यानगर हा जिल्हा आहे. तर आपण आता भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्था पाहणार आहोत. तर पहा भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार हे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती असते?
तर 65 वर्षे असते. किती? 65. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय हे पहा 62 वर्षे इतके आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर राष्ट्रपतींना शपथ हे पहा भारताचे जे सरन्यायाधीश असतात तर ते त्यांना शपथ देतात. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कशाशी संबंधित होते? तर आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम होते 370 तर ते पहा जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित होते. ते आता रद्द केलेले आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे पहा उपराष्ट्रपती असतात. मूलभूत हक्काचे संरक्षण कोण करते? तर मूलभूत हक्काचे संरक्षण हे पहा न्यायपालिका करते. कोण करते? न्यायपालिका. पुढचा प्रश्न, संविधानातील कलम 32ला काय म्हणतात? तर संविधानातील कलम 32ला पहा राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते. लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा पहा एकूण 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही पहा 288 इतकी आहे. माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा भारतामध्ये कधी लागू झाला? तर माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे तर तो पहा भारतामध्ये 2005 या वर्षी तो लागू झालेला होता. पुढील प्रश्न, राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपालाची नियुक्ती हे पहा राष्ट्रपती करतात. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा पहा ग्रामसेवक असतो. भारतात मतदानाचे वय 21 वरून 18 कधी करण्यात आले? तर भारतामध्ये मतदानाचे वय 21 वरून 18 हे पहा 1989 मध्ये 61व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेले होते. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती हे पहा राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न पहा, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? तर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती हे पहा राज्यपाल करतात. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहा एकूण 12 किती? एकूण 12 अनुसूची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य हे पहा राजस्थान हे राज्य आहे. कोणतं? राजस्थान हे राज्य आहे. पुढचा प्रश्न पहा, निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? तर निवडणूक आयुक्ताची नियुक्ती ही पहा राष्ट्रपती करतात. संपत्तीचा अधिकार हा आता कोणता अधिकार आहे? तर संपत्तीचा अधिकार हा पहा आता कायदेशीर अधिकार. कोणता? कायदेशीर अधिकार आहे. पहा आता आपण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान पाहणार आहोत. तर पहा पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र हे पहा H2O आहे. पुढील प्रश्न, रक्तातील साखरेचे नियंत्रण कोणते संप्रेरक करते? तर रक्तातील साखरेचे नियंत्रण हे पहा इन्सुलिन हे संप्रेरक करते. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर रक्ताभिसरणाचा शोध हा पहा विल्यम्स हार्वे यांनी लावलेला आहे. विजेच्या बल्बामध्ये कोणता वायू असतो? तर विजेच्या बल्बामध्ये पहा नायट्रोजन आर्गॉन हा वायू असतो. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे पहा फेमर, जे की त्याला मांडीचे हाड असे म्हटले जाते. सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्व मिळते? तर सूर्यप्रकाशातून पहा आपल्याला ड जीवनसत्व. कोणते? ड व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व मिळते. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे? तर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक पहा डेसिबल आहे. कोणतं? डेसिबल. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध हा पहा सर आयझॅक न्यूटन. कोणी? सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, हाडे आणि दातामध्ये कोणते तत्व असते? तर हाडे आणि दातामध्ये पहा कॅल्शियम. कोणते? कॅल्शियम हे तत्व असते. पुढचा प्रश्न, पेन्सिलिनचा शोध कोणी लावलेला आहे? तर पेन्सिलिनचा शोध पहा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू असतो?
तर वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पहा नायट्रोजन, जे की 78% नायट्रोजनचे प्रमाण हे वातावरणामध्ये आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये कोणता वायू गळती झाला होता? तर भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये पहा मिथाईल आयसोसायनेट, कोणता? मिथाईल आयसोसायनेट हा वायू गळती झालेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, हायड्रोजनचा अणुक्रमांक किती आहे? तर हायड्रोजनचा अणुक्रमांक हा पहा 1 आहे. काय? 1 आहे. रक्ताचा pH म्हणजे सामूहिक किती असतो? तर रक्ताचा pH हा पहा 7.4 इतका असतो. किती? 7.4 इतका असतो. सर्वात हलका वायू कोणता आहे? तर सर्वात हलका वायू हा पहा हायड्रोजन हा वायू आहे. तर आपण आता कॅम्प्युटरवरले काही प्रश्न पाहणार आहोत. तर पहा संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? तर संगणकाचा मेंदू हा पहा CPU ला म्हणतात. तर CPUचा फुल फॉर्म हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा होतो. WWW याचा अर्थ काय होतो? तर WWW याचा अर्थ हा पहा वर्ल्ड वाईड वेब असा होतो. सर्वात वेगवान संगणक कोणता असतो? तर सर्वात वेगवान संगणक हा पहा सुपर कॅम्प्युटर. कोणता असतो? सुपर कॅम्प्युटर हा असतो. पुढील प्रश्न, भारतात तयार झालेला पहिला सुपर कॅम्प्युटर कोणता आहे? तर भारतामध्ये तयार झालेला पहिला सुपर कॅम्प्युटर हा पहा परम 8000 हा आहे. संगणकाची तात्पुरती मेमरी, टेम्पररी मेमरी कोणती? तर संगणकाची तात्पुरती मेमरी ही पहा रॅम असते. कोणती असते? रॅम. PDF पूर्ण रूप काय आहे? तर PDFचा फुल फॉर्म हा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा होतो. संगणकाचा शोध कोणी लावलेला आहे? तर संगणकाचा शोध हा पहा चार्ल्स बॅबेज. कोणी? चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला आहे. Ctrl+C ही शॉर्टकट की कशासाठी वापरतात? तर Ctrl+C ही जी शॉर्टकट की आहे तर ती पहा कॉपी करण्यासाठी. कशासाठी? कॉपी करण्यासाठी वापरतात. ईमेलचा शोध कोणी लावलेला आहे? तर ईमेलचा शोध हा पहा रे टॉमलिन्सन. कोणी? रे टॉमलिन्सन यांनी लावलेला आहे ईमेलचा शोध. URLचा अर्थ काय आहे? तर URLचा फुल फॉर्म हा पहा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असा होतो. एका बाईट्समध्ये किती बिट्स असतात? तर एका बाईटमध्ये पहा 8 बिट्स असतात. किती? 8 बिट्स असतात. पुढचा प्रश्न पहा, गुगल काय आहे? तर गुगल हे एक पहा सर्च इंजिन आहे. काय? सर्च इंजिन. HTTPचे पूर्ण रूप काय आहे? तर HTTPचा फुल फॉर्म हा पहा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कीबोर्डवर किती फंक्शन की असतात? तर कीबोर्डवर पहा एकूण 12. किती? एकूण 12. F1 ते F12 हे पहा कीबोर्डवर फंक्शन्स की असतात. पुढचा प्रश्न, सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर सध्या भारताचे सरन्यायाधीश हे पहा न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश हे पहा न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आहेत. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे पहा द्रौपदी मुर्मू आहेत. इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर इस्रोचे मुख्यालय हे पहा बेंगळुरू या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे पहा आचार्य देवव्रत आहेत. सन 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा या कुठे पार पडलेल्या आहेत? तर सन 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा या पहा पॅरिस, जे की फ्रान्स या देशामध्ये पार पडलेल्या होत्या. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पहा पंतप्रधान असतात. भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर भारताचे सध्याचे गृहमंत्री पहा अमित शहा आहेत. कोण आहेत? अमित शहा. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश हा पहा आपला भारत देश आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन फ्लड हे पहा
दुग्ध उत्पादन यांच्याशी संबंधित आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हे रवींद्रनाथ टागोर आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. युनोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर युनोचे जे मुख्यालय आहे तर ते न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही 1954 या वर्षी झालेली होती. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे, ज्याला की मोठी खार असे म्हणून ओळखले जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश हा रशिया हा देश आहे. कोणता? रशिया. पुढील प्रश्न, भारतातील पहिले रेल्वे कोठून कोठे धावली? तर भारतातील पहिले रेल्वे ही मुंबई ते ठाणे या दरम्यान धावलेली होती, जे की सन 1853 मध्ये ती धावलेली होती. सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण आहेत? तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश या फतिमा बीवी कोण आहेत? फतिमा बीवी या आहेत. भारतीय रुपयाचे चिन्ह कोणी डिझाईन केले? तर भारतीय रुपयाचे चिन्ह हे डी उदय कुमार डी उदय कुमार यांनी डिझाईन केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली? तर डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात ही 1 जुलै 2015 या दिवशी झालेली होती. GST भारतात कधी लागू झाला? तर GST भारतामध्ये 1 जुलै 2017 या दिवशी तो लागू झालेला होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? तर भारताची पहिली महिला पंतप्रधान या इंदिरा गांधी होत्या.